शुभविवाह या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आकाश आणि भूमी यांनी आता त्या इलेक्ट्रिशियन सुतारला अडकवण्याचा जो काही ट्रॅप रचलाय तो ट्रॅप 100% यशस्वी झालाय। खोटे पैसे देऊन त्याच्याकडून खरे पुरावे घेण्यामध्ये आकाश आणि भूमी दोघं जण आता नक्की काय प्रयत्न करणार आहेत, ते कसे यशस्वी होणार आहेत, कितपत त्याला यश मिळणार आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे आता भूमीला पाय पुसायला लावल्यावरती आकाश सुद्धा आलेला आहे आणि तो सुद्धा रागिणीचे पाय पुसतोय आणि त्यानंतर मग आता इकडे रागिणी म्हणाला ते आला, बायकोची मदत करायला आला, काय पण ते प्रेम असं म्हणत ती आता हा पाय पुसून घे, ते पाय पुसून घे असं आता पौर्णिमाला म्हणायला लागते। आणि पौर्णिमा म्हणते आई मी तुम्हाला बरोबर बोलले की नाही, या दोघांना नेहमी लांब ठेवायचं, जर ही दोघं जण एकमेकांपासून लांब राहतील ना तरच ह्यांची ही अशी कारस्थानं थांबतील। उद्या पण तुम्ही तेच करा, उद्या पण तुम्ही आकाशला बाहेरच पाठवून द्या, हे दोघं जितक्या जवळ राहतील ना तितकं आता हे दोघं आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करत राहणार, त्यामुळे दोघांना वेगवेगळं ठेवणं हेच आपल्यासाठी हितावह आहे असं म्हणत आता इकडे पौर्णिमा मोठ्या पुशारक्या मारत आता रागिणीला आपला प्लॅन समजावून सांगते। पण ह्या पौर्णिमाला माहित नाहीये की उलट हा सगळा प्लॅन आकाश आणि भूमी यांनी आता त्यांच्या विरुद्ध रचच त्यांनाच अडकवलेलं आहे। त्यानंतर मग आता रागिणी म्हणते झालेत पाय पुसून, हे सगळं आटपून घ्या, मी निघते। त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते हे बघ आकाश, मुळातच आता इकडे बलदेव दादांना आपण त्या माणसाचा इलेक्ट्रिशियनचा नंबर मिळायला सांगितलेला होता, तर त्या इलेक्ट्रिशियनचा आपल्याला नंबर मिळालेला आहे। आता आपण त्या इलेक्ट्रिशियनला मेसेज करायचा आहे की तुला जे पुढचे 4.5 करोड आहेत ते द्यायला आम्ही तयार आहोत आणि हे 4.5 करोड हवे असतील तर त्या ठिकाणी ये, खोटे पैसे देऊन त्याच्याकडून खरे पुरावे आपण काढून घ्यायचे आणि त्यानंतर रागिणीच्या विरोधात आपल्याकडे पुरावे असले की आपल्याला कोणत्याही प्रकारे टेन्शन नाहीये। यावरती आकाश म्हणतो ते सगळं खरं असलं ना तरी सुद्धा त्याला भेटायला जायला इथून बाहेर पडायला तर पाहिजे ना, तू मला सांग हा जर का असा पेहरा असेल तर आपण इथून बाहेर कसं पडणार। यावरती भूमी म्हणते चिंता करू नकोस, त्याची सुद्धा मी व्यवस्था केलेली आहे। रात्रीच्या वेळेला पौर्णिमा आणि रागिणी ह्या दोघी जणी सूप घेतात, ज्या वेळेला त्या दोघी जणी सूप घेतात ना त्या सूपमध्ये मी आता त्यांना असं काहीतरी औषध गोंगीचं टाकेन की ते औषध आता टोटली त्या पूर्णपणे शुद्धीत नाही, म्हणजे त्या पूर्णपणे झोपून राहतील आणि त्या झोपून राहिल्या की मग आपण बाहेर पडूया, म्हणजे त्या उठून आपल्याला आता पाहणं किंवा उठून हे करणं हा कोणताही प्रकार होणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच आकाश सांगतो ठीक आहे असंच करूया। मग त्यानंतर भूमी आता सूपमध्ये झोपेचं औषध टाकते जेणेकरून आता ह्या दोघींना झोप लागेल, ह्या व्यवस्थितपणे झोपतील आणि आपलं काम आपल्याला करता येईल। इकडे तोपर्यंत बलदेवला नंबर मिळालाय आणि त्यांचं प्लॅनिंग असं आहे की ताबडतोब बलदेवने आता एका रॅन्डम नंबरवरून त्या माणसाला मेसेज करायचं ठरवलंय आणि तो मेसेज अशा टाईपचा असतो की मी रागिणी पटवर्धन यांचा माणूस बोलतोय, त्या दिवशी जी काही घटना झाली म्हणजे आता तुमच्यावरती रागिणी पटवर्धन यांनी हल्ला केला याचं त्यांना खूपच दुःख आहे आणि त्याचमुळे त्यांनी आता सांगितलेलं आहे की आता ह्याच्या पुढे ही चूक होणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर एका ठिकाणी लोकेशनवरती भेटा आणि आता तुम्हाला उरलेले 4.5 करोड देतोय, जे काही एव्हिडन्स आहेत ते आमच्या ताब्यात द्या आणि लवकरात लवकर हा मेसेज डिलिव्हर झाल्यावरती मला मेसेज करा आणि ज्या ठिकाणी येणार आहात त्या ठिकाणचं लोकेशन पण पाठवून ठेवा असं म्हणत बलदेवने त्याला जेमतेम मेसेज पाठवलाय, कारण बलदेवला सुद्धा आता बाहेर नेटवर्क नाहीये आणि त्यामुळे बलदेवचा मेसेज आता अजूनही डिलिव्हर नाही झालेला आहे। आणि त्यानंतर मग बलदेव विचार करतोय अरे देवा, म्हणजे या सगळ्यामध्ये अजूनही मेसेज डिलिव्हर झालेलाच नाहीये, काय नक्की गडबड आहे, त्याला काही कळायला मार्ग नाहीये। जोपर्यंत त्याला मेसेज डिलिव्हर होत नाहीये तोपर्यंत आपलं काम होणार नाही हे सुद्धा बलदेवला माहितीये। इकडे तोपर्यंत पौर्णिमा तर आता ते औषध घेऊन किंवा सूपमधलं जे काही औषध आहे ते आता इकडे हे करणार असते, तोपर्यंत रागिणी आणि आता इकडे पौर्णिमा ह्या दोघी जणी बोलतायत आणि त्यावेळेला रागिणीला पौर्णिमा सांगायला लागते की आई अहो त्यांनी सोशल मीडियावरती तुम्हाला धमकी दिली, आता तो कधीही पोलिसांच्या हवाली जाऊ शकतो। यावरती ती म्हणते नाही, तो आधी आपल्याला कॉल करेल, पोलिसांच्या हवाली जाण्याआधी त्याला आता पैशाची व्यवस्था हवी असेल किंवा त्याला पैसे सुद्धा हवे असतील ना, आणि मग जर का त्याला पैसे हवे असतील तर तो आपल्याला नक्की
नक्की कॉल करेल. जोपर्यंत त्याला पैसे हवेत तोपर्यंत तो गप्प बसेल. एक कॉल करूया, 4.5 करोड रुपये तयार ठेवूया आणि ते पैसे आपण त्याच्या स्वाधीन करायचे. इकडे तोपर्यंत दोघे जणी सूप प्यायला आल्यावरती भूमीने आता बरोबर आधीपासून त्या सूपमध्ये झोपेचं औषध मिसळून ठेवलंय. पौर्णिमा तर ते आता सूप पितीये, पण रागिणी बराच वेळ वाट बघते ते सूपचा एक घास उचलते आणि ते सूपचं जे काही वाटी आहे ती बाजूला सारून ठेवते. आता आकाश भूमी गडबडतात. आपला प्लॅन फेल होतोय की काय? हे आता सूप नाही प्यायली तर आपल्याला तर टोटली या प्लॅनमध्ये आता दुसरं काही ऑप्शन सापडणार नाही आणि तो आता माणूस तिकडे येईल. म्हणून दोघं जणी घाबरलेत आणि ती आता म्हणते, भूमी काय झालं? पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही का सूप पित नाहीयेत? यावरती रागिणी सांगायला लागते, अगं नाही माझं मनच नाहीये. त्यावरती भूमी सांगायला लागते, कसं आहे तुम्हाला शुगरच्या गोळ्या आहेत, बाकी सगळ्या गोळ्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही आता खाणं गरजेचं आहे. खाल्ला नाही तर तुम्हाला आता हे कसं येईल, ताकद कशी येईल? आकाश म्हणतो, हो बाईसाहेब तुम्ही काहीतरी खायला पाहिजे. यावरती ह्या दोघींनाही संशय आलाय की आकाश भूमीला रागिणीची कधीपासून एवढी काळजी वाटायला लागली आणि पौर्णिमा स्पष्टपणे बोलायला लागते, काय ग तुला कधीपासून आईची एवढी काळजी? का एवढा पुळका घेताय आणि का हे सगळं करताय? यावरती ती म्हणते, काही नाही, फक्त एक माणूस की म्हणून मी हे सगळं करत आहे. बाकी तुमची मर्जी, बाकी तुम्ही ठरवा की हे सगळं काय करायचंय ते. पण एक माणूस म्हणून मी आता सांगण्याचं माझं काम केलेलं आहे, बाकी काहीच नाहीये. या उपर तुमची मर्जी. म्हणजे तुम्ही कितीही चुकीचं वागत असलात तरी माणूस म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे म्हणजे हे केलेलं नाहीये. त्यावरती रागिणी म्हणायला लागते, नाही यांचं म्हणणं बरोबर आहे. जर का मी काही खाल्लं नाही ना तर उगाचच मला या सगळ्यामध्ये गोळ्या घेता येणार नाही, चक्कर वगैरे येईल, त्यामुळे खायला पाहिजे. रागिणी ते सूप पिते, पौर्णिमा ते सूप पिते. इकडे बलदेव वाट पाहतोय तो मेसेज त्या इलेक्ट्रिशियन सुतारला डिलिव्हर व्हायची आणि त्याच वेळेला त्याला आता कळतं की चला नशीब त्याला तो मेसेज डिलिव्हर झालाय, बघूया. आणि बलदेवने त्याला ऑलरेडी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर रिप्लाय दे, तू मला रिप्लाय दे, तो रिप्लाय दिल्याशिवाय मला कळणार नाहीये. आणि मग त्याचा रिप्लाय आलेला आहे प्रेक्षकांनो. ज्या वेळेला त्याचा आता रिप्लाय आलाय त्याने सांगितलंय की ठीक आहे, बरं झालं तुझ्या आता इकडे ह्याची अक्कल ठिकाणावरती आली ती तुझ्या रागिणी बाईसाहेबांची. पण त्यांना पुन्हा एकदा सांग, जर का पुन्हा एकदा असा काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे, मी त्यांना अजिबात सोडणार नाहीये. यावरती बलदेव त्याला मेसेज पाठवत नाही, यावेळेला त्यांच्याकडून काही चूक होणार नाहीये. जी काही चूक झाली ना त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा खूप गिल्टी आहे. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी वाट पाहत आहेत की रागिणी आणि पौर्णिमा झोपली असेल का. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे बलदेवचा मेसेज आलाय. बलदेवने सांगितल्याप्रमाणे भूमी आता सांगतेय, हे बघा म्हणजे आकाश, हे बघ बलदेवने मेसेज पाठवलाय की त्या माणसाचा मेसेज आलाय की या ठिकाणी मला 12 वाजता भेट आणि त्यामुळे तुला आता पैसे घेऊन त्या ठिकाणी 12 वाजता जायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, हो चल भूमी आपण पटकन निघूया. बरं आता हे सगळं चालू असताना मग लगेचच इकडे आकाश आणि भूमी जाण्यासाठी निघालेत. पण कसं कोणास ठाऊक रागिणीला या सगळ्यामध्ये आता इकडे झोप काही येत नाहीये. रागिणी टोटली अस्वस्थ आहे आणि त्यानंतर मग आता ती बाहेर आली. तोपर्यंत भूमी आता आकाशला बाहेर काढतेय आणि दार लावणार आहे. पण तितक्यात अशी एक गोष्ट घडली की आकाश सोबत भूमीला सुद्धा कोणीतरी मागून ढकललंय. भूमीला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती म्हणते, काय रे आकाश, मला कोणी ढकललं असेल? आता ही ढकलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती आहे मानसी. मानसीने बरोबर रीतीने रागिणी ज्या वेळेला पायऱ्या उतरून खाली येते हे पाहिलंय आणि आकाश भूमीला वाचवलंय. झटक्यात त्यांना पुढे ढकलत लगेचच तिने आपला डाव साधलेला आहे. आणि त्यानंतर दार लावून अथर्व आणि मानसी दोघं जण तिथे उभे राहिले. ज्या वेळेला अथर्व आणि मानसी उभे आहेत तोपर्यंत तिकडून आता रागिणी आलेली आहे. आणि काय रे, काय चाललंय तुमचं, तुम्ही इथे अजूनही काय करताय असं त्यांना विचारायला लागलेली आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे अथर्व सांगायला लागतो, नाही काही नाही, आम्ही जरा बाहेर गेलो होतो. त्यावरती मग आता रागिणी म्हणते, तुला वेड लागलंय का, असं काय करतोयस तू? म्हणजे आता बायकोला घेऊन अपरात्री बाहेर जाणं हे सोडून दे. अरे रात्रीच्या वेळेला निगेटिव्ह शक्ती असतात ना आणि अशा अवस्थेमध्ये बायकोला घेऊन बाहेर जातोस. यावरती तो म्हणतो, नाही गाई असं काही नाहीये, मी ना फक्त आपल्या अंगणातच होतो. म्हणजे मनूला जरा अस्वस्थ झालं म्हणून म्हटलं जरा चक्रा माराव्या आणि त्याच कारणासाठी मी आता मनूला घेऊन इकडे आलेलो आहे. आणि मनूला घेऊन मी इकडे आलोय आणि त्यानंतर जरा तिला बरं वाटलंय. असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते, हे बघ तू उगाचच काहीतरी मला सांगू नकोस आणि लवकरात लवकर आता तू मानसीला घेऊन वरती जा. पण हे काय,
मला असं का वाटतंय की दाराच्या बाहेर कुणाची तरी चाहूल लागले, रागिणीला कोणीतरी दाराच्या बाहेर आहे अशी चाहूल लागल्या कारणाने ती आता हे बोलते. त्यावरती मानसी म्हणते नाही नाही, आम्हाला तर काही वाटत नाहीये की बाहेर असं कोणी आहे, तुम्हाला काय वाटतंय? त्यावरती ती म्हणते बाजूला हो, मी एकदा बघेन ना की मला आता इथे कोणी आहे की नाही आहे, तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला आता बाहेर कोणीतरी आहे ही चाहूल लागले आणि त्याचा मागोबा घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. रागिणी आता दार उघडून बाहेर येते. इकडे ह्या दोघांचे धाबे आणलेत की जर का आता भूमी आकाशला पाहिलं तर काही खरं नाहीये. सिक्रेटली आपण जी भूमी आकाशला मदत करतोय ती सुद्धा करू शकणार नाहीये. आणि इकडे अथर्व सांगतोय आई अगं कोणी नाहीये, तू झोप जा, तुझी अशी का अवस्था झाली? ती सांगते नाही नाही, जोपर्यंत मी बघत नाहीये ना माझ्या डोळ्यांनी कोण आहे ते, तोपर्यंत मला झोप येणार नाही म्हणजे नाही. असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब ती तिकडे लगेचच दार उघडते. बरं, दार उघडल्यावरती आकाश आणि भूमी यांच्या लक्षात आलेलं आहे की आता रागिणी बाहेर येणार. मग मात्र ते दोघं जण लगेचच लपून बसायला लागलेले आहेत आणि ते विचार करतायत की नाही नाही, रागिणीच्या हातात लागण्यापेक्षा बाकी गोष्टी आता हे महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर लगेचच ते दोघं जण दाराच्या आड लपून बसलेत. लपून बसल्यावरती मग रागिणी दार उघडून बाहेर आले. बाहेर आल्यावरती पाहते तर आता तिला अजिबात कोणी दिसत नाहीये. आणि मग त्यानंतर अथर्व म्हणतो आई अगं कोणी नाहीये, मी तुला आता इकडे सांगितलं होतं ना की तू नको चिंता करूस म्हणून, तू आता झोपायला जा बरं, हे बघ काही झालं तरी आम्ही इकडे आहोत. असं म्हणत रागिणीला आता मात्र ती झोपायला पाठवते. आणि निघताना रागिणी सांगायला लागते अरे काही नाही, मी जेव्हापासून सूप प्यायले ना तेव्हापासून हा त्रास होतोय. म्हणजे नेहमी तर मला शांत झोप येते, पण सूप प्यायल्यापासून आता इकडे मला इतका त्रास होतोय. त्यावरती मग आता भूमी विचार करायला लागते अरे देवा, म्हणजे त्या ज्या गोळ्या घेतात त्या गोळ्या आणि मी दिलेलं त्यांना झोपेचं औषध याची काहीतरी केमिकल रिॲक्शन झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना झोप येत नाहीये. मग त्यानंतर रागिणीवरती गेल्यावरती इकडे अथर्व आणि मानसी हे आलेले आहेत आणि ते सांगतात अरे आम्हाला वरतून येताना आईची चाहूल लागली होती आणि त्यानंतर मग आता म्हणून भूमिताईला बाहेर ढकललं. यावरती मानसीचे आता इकडे आभार मानत लगेचच भूमी सांगायला लागते खरंच म्हणू, तू आता जर का वेळेवरती आली नसतीस ना तर मात्र माझं आता काही खरं नव्हतं. म्हणून म्हणते असं कसं खरं नव्हतं, तू कितीही काही बोललीस ना तरी सुद्धा तुझी बहीण तुझ्यासोबत आहेस नेहमी आणि तू चिंता करू नकोस. आणि खरं तर तू मला सांगितलं होतंस ना की आज आकाश जिजूंना बाहेर जायचं आहे म्हणून, आणि त्याचमुळे मी आता हे सगळं केलेलं आहे. तू चिंता करू नकोस, तुम्ही लवकरात लवकर जे काही तुमचं काम आहे ना ते काम करून या. असं म्हटल्यावरती मग आता मनूचे आणि अथर्वचे आभार मानत आकाश आणि भूमी त्या माणसाला भेटायला निघालेले आहेत. आणि तोपर्यंत हे दोघं जण आज जात आहेत की रागिणीला संशय यायला नको, पण रागिणीला मात्र आता सतत काहीतरी डोक्यामध्ये चालू आहे. अथर्व आता निघताना ह्या दोघांना सांगतोय तुम्ही चिंता करू नका, आतली मी आघाडी सगळी सांभाळतो, तुम्ही आता फक्त बाहेर जा आणि बाहेर जाऊन बाहेरची आघाडी सांभाळा. इकडे तोपर्यंत मग आता लगेचच इकडे फोन केलेला आहे आणि त्या माणसाला बोलवण्यासाठी बरोबर ट्रॅप रचण्यात आलेला आहे. बरोबर रात्री 12 वाजता तो माणूस ज्या ठिकाणी पोहोचणार आहे याची टीप रागिणीच्या माणसाला मिळाली. रागिणीचा माणूस रागिणीला कॉल करतोय, हॅलो मॅडम, अहो त्या ज्या माणसाने आपल्याला आता फसवलंय, तुमच्याकडे 5 करोड मागतोय, तो एका लोकेशनवरती आजच्या दिवसाला पोहोचणार आहे. यावरती रागिणी म्हणते अच्छा, मग एक काम करायचं, त्या लोकेशनवरती तो पोहोचला की ताबडतोब त्याला आपण संपवून टाकायचंय. यावरती तो माणूस म्हणतो ठीक आहे, तुम्ही सुपारी दिलीत आणि मी सुपारी घेतली. इकडे तोपर्यंत आकाश भूमीला अजिबात माहिती नाहीये की नक्की काय झालंय. हे दोघं जण त्या लोकेशनवरती जाऊन पोहोचलेत, पण इलेक्ट्रिशियन सुतार याला मात्र डाऊट आलाय की रागिणीने आपला काहीतरी डबल गेम केलाय, आपल्यासोबत आता इकडे काहीतरी उलट सुलट केलंय, आपल्याला मारायला माणसं पाठवले आणि त्याला असं वाटतं की आपल्याला मारायला आलेली माणसं ही आकाश आणि भूमी हे दोघं जण आहेत. तो चिडलाय, बंदूक घेतले, त्याने आकाश भूमी यांच्या अंगावरती ताणले आणि तुम्ही मला अडकवणार का, तुम्ही अडकवणार का मला? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमचा गेम करणार. रागिणी पटवर्धन ही आता काही माझ्या तावडीतून सुटणार नाही. असं म्हणत त्यांनी आता आकाशभूमी यांच्यावरती बंदूक रोखलेली आहे. आणि त्याच वेळेला आकाशभूमी त्याला आता सगळं सत्य सांगू शकतील का? आणि हे सगळं सत्य सांगून आकाशभूमी त्याला आता आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन रागिणीच्या विरोधात त्याचा वापर करून घेऊ शकतील का? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आता प्रेक्षकांनो येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला मिळणार आहे.